नमस्कार पालको. आर्थिक व सामाजिक दृष्ट्या दुर्बल पालकांना एक निराशा लागलेली आहे. कारण ज्या गोष्टीची वर्षभरापासून ते वाट पाहत होते की आरटीए मार्फत खाजगी शाळेमध्ये त्यांच्या पाल्याचं ॲडमिशन मोफतमध्ये होणार, परंतु 9 फेब्रुवारी 2024 रोजी सरकारने एक नवीन परिपत्रक काढून खाजगी शाळेसोबतच सरकारी शाळेचा समावेश केला. बरं केला तर केला, त्यासोबतच आणखीन एक नवीन नियम त्यामध्ये टाकण्यात आला की घरापासून 1 किलोमीटरच्या अंतरावरती जर एखादी शासकीय किंवा निमशासकीय स्थानिक स्वराज्य संस्थाची शाळा येत असेल तर तुम्हाला कोणतीही खाजगी किंवा विनाअनुदानित शाळेला प्रवेश घेता येणार नाही. या अटीचा काय परिणाम होईल या ॲडमिशन प्रक्रियेवर सरकारला चांगलंच ठाऊक होतं. त्यानंतर संबंध मार्च महिन्यामध्ये तारकावर तारखा वाढवून देण्यात आल्या. आपल्याला असं सांगण्यात आलं की शाळेच्या नोंदणीला उशीर होतोय. मग पालकांमध्ये ही भीती होती की शाळेची नोंदणी लांबतीये म्हणजे खरंच आरटीए मध्ये यावर्षी फायदा होणार का नाही, आणि ती भीती खरी ठरली. जो काही वेळ सरकारने काढून घेतला होता 1 महिन्याचा शाळेच्या नोंदणीचा, तर ती खाजगी शाळा नसून सरकारी शाळेची नोंदणी यासाठीच तो वेळ लागला होता. मग आता पालकांमध्ये संताप आहे की जर आम्हाला सरकारी शाळेतच ॲडमिशन घ्यायचं असेल तर आरटीईची आवश्यकता काय. त्या कोणत्या आधारावर आरटीईचा नियम आहे की आर्थिकदृष्ट्या किंवा सामाजिकदृष्ट्या दुर्बल घटकातील पालकांना त्यांच्या पाल्याला जर उच्च शिक्षण चांगलं शिक्षण द्यायचं असेल, खाजगी शाळेत शिक्षण द्यायचं असेल तर 25% आरक्षण हे त्या खाजगी शाळेत केलं होतं. परंतु आपण पाहतोय की आता कोणतीही खाजगी शाळा निवडता येत नाहीये. मग आता पालकांना हा प्रश्न पडलेला आहे की PIL जी दाखल झालेली आहे कोर्टामार्फत काही दिलासादायक निर्णय येतो का. परंतु दुसरीकडे आपण पाहतो की ॲडमिशन्सही कंप्लीट होत आलेले आहेत पहिलीच्या वर्गासाठी. मग चांगली शाळा पाल्याला मिळणार नाही आणि त्याच्यामुळे त्याचं वर्ष वाया जाईल का. मग या सगळ्या गोंधळामुळे काय तो पालकांमध्ये चिंतेचं वातावरण दिसून येत आहे. हा जो काही नियम बदललेला आहे त्यामुळे खरंच आता खाजगी शाळा तर बंद झालेल्या आहेत, परंतु सरकारी शाळेला त्याचा फायदा होणार आहे का. आता जे आपण आकडेवारी पाहणार आहोत की 15 दिवसामध्ये की खरंच किती पाल्यांनी नोंदणी किती झालेली आहेत आणि फॉर्म सबमिट किती झाले आहेत. तर जवळपास समजा लातूर जिल्ह्यामध्ये एक 5000 नोंदणी झालेल्या आहेत, परंतु त्या 5000 नोंदणीपैकी फक्त 1001 फॉर्म सबमिट करण्यात आलेले आहेत. चला तर मग पाहूया की नेमकं कोणकोणत्या जिल्ह्यामधनं किती अर्ज यशस्वीरित्या दाखल करण्यात आलेले आहेत. त्यासाठी मी तुम्हाला स्क्रीनवरती घेऊन जातोय. त्यामध्ये आपण पाहू शकतो की आरटीएच्या 2024-25चं स्टेटस जे आपण पाहतोय, स्टेटसमध्ये तुम्ही पाहू शकता की नगर जिल्ह्यामध्ये शाळा किती आहेत, त्यानंतर वॅकन्सीज 48,224 वॅकन्सीज आहेत, परंतु केवळ 2835च ॲडमिशन्स म्हणजे ॲप्लिकेशन सबमिट झालेले आहेत. हे जमा झालेले ॲप्लिकेशन्स आहेत. नोंदणी कदाचित खूप झालेले असतील, परंतु ज्यांना शाळा चूक दिसली किंवा ज्यांनी सरकारी शाळेला ॲडमिशन घेतले त्यांची नोंदणीची तारीख आहे. तशाच प्रकारे तुम्ही दुसरेही जिल्हे पाहू शकता. गोंदिया आहे. मी जसं सांगितलं लातूर जिल्ह्यामध्ये 22,000 जागा असताना फक्त 1001 म्हणजे 1100 शाळा अर्ज भरण्यात आलेले आहेत. पुणे जिल्ह्यात आपण पाहतोय 73 वॅकन्सीज आहेत, त्यामध्ये फक्त 1700 म्हणजे 2000 पण जागा वरती ॲप्लिकेशन्स करण्यात आलेले नाहीयेत. तर अशा प्रकारे फक्त कमी म्हणजे 1000 किंवा 2000 अर्ज जमा करण्यात आलेले आहेत, सबमिट करण्यात आलेले आहेत. नोंदण्या बऱ्याचशा झाल्यात, फक्त जमा करण्यात आल्यात. म्हणजे काय, जेवढ्या वॅकन्सीज आहेत त्याच्या 10%च्या आसपासच जागा किंवा लोकांनी अर्ज केलेला आहे. तर अशा प्रकारे त्यांचंही नुकसान होणार आहे, शाळेचंही नुकसान होणार आहे आणि जो काही उद्देश आहे आरटीएचा तो साध्य होणार नाही. आज आहे 1 मे. जवळपास 10 दिवसाचा कालावधी हा वाढवून देण्यात आलेला आहे आरटीए मध्ये ऑनलाईन प्रक्रियेत अर्ज भरण्यासाठी. परंतु त्याचा कसलाच उपयोग काय तो पालकांना होणार नाहीये. कारण अजूनही खाजगी शाळा निवडताना सेल्फ फायनान्स नॉट अवेलेबल असंच दिसून येत आहे. मग जी काही याचिका किंवा PIL दाखल करण्यात आलेली आहे मुंबई हायकोर्टात किंवा नागपूर बेंच मार्फतही 25 एप्रिलला जी PIL दाखल करण्यात आलेली आहे त्याची सुनावणी 8 मेला होणं अपेक्षित आहे. कोर्टाने आदेश दिले आहेत राज्य सरकारला की जो काही नियम 9 फेब्रुवारीचा तुम्ही लागू केला होता त्यामुळे की आरटीए प्रवेश प्रक्रियेवरती परिणाम झालेला आहे, खाजगी शाळांना जवळपास नाही इतके ॲडमिशन्स होत आहेत, तर मग त्याचं उत्तर देणं बंधनकारक ठरवलं आहे. मग आता पाहायचं आहे की 8 मे पर्यंत काय उत्तर राज्य सरकारकडनं कोर्टात देण्यात येते, ते उत्तर कितपत खरं ठरते आणि जर ते उत्तर खरं नाही ठरलं तर कोर्टामार्फत आदेश दिला जाऊ शकतो आणि सर्व शाळा म्हणजेच खाजगी शाळाही या आरटीए प्रवेश प्रक्रियेमध्ये सहभागी नोंदवू शकतात. मग अशा केसमध्ये जर असं झालं तरच पालकांनाही जे काही आरटीएकडनं अपेक्षा होती आणि जी प्रतीक्षा त्यांनी केली त्याचा फायदा होईल. परंतु जर राज्य सरकार हे सांगण्यामध्ये यशस्वी ठरलं की आम्हाला खाजगी शाळाच घ्यायच्यात आणि जे काही त्यांचे नियम ज्या उद्देशाने त्यांनी नियम बनवला आहे ते सांगण्यात जर त्यांना यश आलं तर आरटीए प्रवेश प्रक्रियेला कसलाच फायदा होणार नाही वाढीव तारखेचा. मग अद्यापही माझी तुम्हा पालकांना हीच विनंती आहे की
जितक्या लवकर होईल तितक्या लवकर तुमच्या पाल्याचं ऍडमिशन करून घ्या. आपण पाहूया की 8 तारखेचा जो काही निर्णय येतो कोर्टाचा तो काय असणार आहे आणि त्यामुळे ऍडमिशन्सवरती कसा परिणाम होणार आहे. माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तुम्हाला आरटीए संदर्भात काही प्रश्न असतील तर माझे इतरही व्हिडिओज आहेत ते पाहू शकता. प्रश्न कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.